नमस्कार. सुहाना अंबारी मसाले आणि सॅव्हलॉन सहप्रस्तुत होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. निशा निलेश सावर्डेकर वाघबीळ ठाणे या परिसरात राहणाऱ्या त्यांना आज बोलतं करणार आहोत. सावर्डेकर कुटुंबाला भेटणार आहोत. सगळे वाट बघतायत. चला जाऊन गप्पा मारूया सावर्डेकर कुटुंबाबरोबर. नमस्कार नमस्कार. थँक्यू धन्यवाद. नमस्ते सर. घ्या उखाणा. कॅन्डिड असो वा ट्रेडिशनल, लग्नाच्या फोटोग्राफीमध्ये निलेश कायमच असतोस तू बिझी. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर नवरोबा साथ देईन तुझी. जस्ट टेक इट इझी. अरे वा. द्या ओळख करून सगळे. हे माझे मिस्टर निलेश सावर्डेकर. ह्या माझ्या सासूबाई. नमस्कार. हे माझे सासरे. नमस्कार. ही माझी मम्मी. नमस्कार. हे माझे पप्पा. हो हो हो. हा माझा लेक साईश. ह्या माझ्या नणंदबाई. माझ्या नणंदचे मिस्टर. नमस्कार. आणि ही त्यांची ले. हो, आणि हो. बाकीचे सगळे माझे मित्र नमस्कार परिवार. नमस्कार नमस्कार. याला सुद्धा भेटतो हिरोला. हॅलो, कसा आहे तू? बरं आहे. मस्त वाटलं मला तुला भेटून. तू माझ्यासाठी थांबला होता. किती गोड आहेस तू. हां, सो स्वीट. छान. हां, व्हेरी गुड. हात सोडतच नाही माझा तो. बघितलं का? माझं नाव निशा निलेश सावर्डेकर. माझं शिक्षण TY.BCom झालेलं आहे. मी ठाण्यातच एका कंपनीमध्ये अकाउंट्स डिपार्टमेंटमध्ये काम करते. तर मला जेवण बनवायला फार आवडतं. माझ्या घरातल्यांची जे फरमाईश असते त्या प्रकारे मला छान छान जेवण बनवायला आवडतं. छान छान डिशेस बनवायला आवडतात. आणि मला फिरायला पण खूप आवडतं. माझ्या पूर्ण फॅमिलीसोबत मला फिरायला फार आवडतं. माझ्यासाठी आजचा दिवस हा खूप मेमोरेबल असेल बिकॉज उद्या माझा बर्थडे आहे. आणि आज माझ्या मिस्टरांनी मला हे खूप मोठं सरप्राईज दिलं आहे की आदेश बांदेकर स्वतः माझ्या घरी येतात. ते होम मिनिस्टरच्या निमित्ताने मी स्वतः आदेश बांदेकर सरांना माझ्या डोळ्यासमोर बघते, जे मी रोज सिरियलमध्ये बघत असते. आदेश बांदेकर सरांना बघण्यासाठी आमची पूर्ण रोजवूड सोसायटी खूप उत्स्फूर्त आहेत. आम्ही सगळे खूप एक्सायटेड आहोत आदेश बांदेकर सरांना बघायला. नमस्कार. 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 कुठली शाळा? कल्याणमध्ये श्री गजानन विद्यालय. कितवीपर्यंत होता तिकडे? तिथे 10th पर्यंत होते. 10वी पर्यंत. हो, 10वी पूर्ण पर्यंत. शिक्षण कल्याणमध्ये. हो, पूर्ण शिक्षण कल्याणमध्ये. बालपण पण कल्याणमध्ये. आई बाबा काय करायचे? पप्पा आता रिटायर्ड झाले. पप्पा BMC मध्ये होते. मागच्याच वर्षी पप्पा रिटायर्ड झाले. मम्मी घरीच असते. तुम्ही शाळेत असताना काय करायचे? खूप मस्ती करायचे. पप्पा? मी पप्पांबद्दल विचारतोय. पप्पा तेव्हा कामाला नोकरी करत हो, होते ना? नोकरी होती. पप्पा आताच रिटायर्ड झाले. तुमची शाळा? माझी शाळा इकडे ठाण्यामध्ये MS हायस्कूल. तुम्ही कल्याणला. हो. तुम्ही ठाण्याला. आम्ही ठाण्याला. कुठे भेटले? आमचं अरेंज मॅरेज आहे. आम्ही कुठे भेटलो नाही. मी म्हटलं का लव्ह मॅरेज आहे म्हणून? तुम्ही भेटल्याशिवाय लग्न झालं का? नाही. मग कसे भेटले एवढंच विचारलं ना मी. कसे भेटले सांगा. ॲक्च्युली माझं ग्रॅज्युएशन झाल्याच्या नंतर पप्पांनी आत्याला विचारणं वगैरे सुरू केलं की कोणी मुलगा आहे का सांग. आणि त्याच दरम्यान ह्यांच्या पण पप्पांनी माझ्या आत्याला सांगून ठेवलेलं की कुठली का मुलगी तुमच्या असेल. आत्या काय माझी लग्न आत्या जमवायचे? मध्यस्थी म्हणजे माझी आत्या ह्यांची काकी लागते. आम्ही नात्यातच आहोत. मग त्यांचं काय वधूवर सूचक मंडळ आहे? नाही. मग अजिबात नाही. पण आम्ही एक म्हणजे हे माहितीतलं होते. दोन्ही फॅमिली माहितीतले माहितीतलं होते. असल्यामुळे त्यांनी तुम्हाला माहितीतलं होतं सगळं? हा, म्हणजे मी हिला वगैरे आधी फार बघितलं होतं. कधी कधी बघितलं? आधी लग्नाच्या आधी म्हणजे असं कुठे कुठे? म्हणजे फॅमिली फंक्शनला एकत्र आत्याच्या वगैरे घरात यायचो ना. लग्न असायचं. बोलू द्या ना आता ते. काय झालं? म्हणजे फॅमिली फंक्शन्सला वगैरे यायची. हे हिचे मम्मी पप्पा वगैरे यायचे आमच्याकडे. मग तेव्हा हसले पण होते ना एकमेकांबरोबर? नाही तेवढं एवढं अरे contact जनरली नव्हतं. समोर आलेल्या माणसाबरोबर हसणार नाही का नॉर्मली कोणी? असं व्हायचं बाकी. आता माझी बहीण हिची जास्त खास माहिती आहे. मग त्यामुळे सगळं असं- माहितीतलं हा, होतं. सगळं नाही माहितीतलं पण मी होतं. यांच्याशी बोलायचे पण नाही कधी. आता फक्त मला बोलू माझी द्या ना. मैत्रीण. आता थांबा ना. हा, मग काय तुम्ही पहिल्यांदा त्यांना कधी बघितलं होतं? आई वडिलांच्या 25th अॅनिव्हर्सरीला आम्ही हिला इन्व्हाइट केलं होतं हिच्या का? फॅमिलीला. लग्नाची 25th अॅनिव्हर्सरी होती ना मम्मी पप्पांची. मम्मी पप्पांच्या लग्नाच्या 25वीला ह्यांना कशाला बोलवलं? कारण ही माझ्या माझी बहिणीची मैत्रीण. मैत्रीण होती ना. आणि नात्यामध्ये होतं ना जवळपास असं.
तुम्ही सांगितलं होतं ह्यांना बोला. नाही माझ्या बहिणीने इन्व्हाइट केलं होतं. आणि मग आपण काय करता सध्या व्यवसाय? मी सध्या फोटोग्राफर आहे. हां, मग तेव्हा तुम्ही फोटो क्लिक केला? नाही तेव्हा फोटोग्राफी क्लिक नाही केली, पण तेव्हा आली तेव्हा पहिल्यांदा बघितलं म्हणजे. मग बोलणं झालं ना तेव्हा जनरल. हां, बोललं पण नाही, फक्त जस्ट बघितलं बाबा. हां, माहिती आहे म्हटलं निशा म्हणून. आणि मग आणि नंतर मग वाटतं बहिणीला वगैरे आवडली असेल, मम्मीला वगैरे सांगितलं जमलं. वा वा. आणि आम्ही विश्वास ठेवायचा त्या सगळ्या गोष्टींवर. अरेंज झालं ना? हो, अरेंजच. तुम्हीच केलं की नाही अरेंज? हो, नाही, अरे माझ्या नणंदने अरेंज करून दिलं. नणंदबाई, तुमच्या मनात होतं की नाही? हो, पहिल्यापासून. आणि तुमच्या मनात आहे हे तुमच्या भावाला माहिती होतं की नाही? मी डायरेक्ट पडलाना सांगितलं काय म्हणून? की मला ही आवडते, आपण निलेशसाठी बघूया. मग निलेश काय? निलेश दुसऱ्यांचे फोटो काढत होता. ते माहित नव्हतं. पण बरं झालं, अरेंज झालं फायनल. हो की नाही? पण होईल लग्न असं वाटलं होतं यांच्याबरोबर? वाटलंच नव्हतं, कारण का मी तर माझ्या सासू सासऱ्यांना काका काकी आवाज द्यायची. माझी नणंद तर माझी मैत्रीणच होती. आणि कधी म्हणजे मी ह्यांच्याशी कधी बोललेच नव्हते, फक्त पाहिलं होतं. कधी बोलण्याचा संबंधच आला नाही. मी फक्त माझ्या नणंदशीच गप्पा गोष्टी वगैरे मारायची. किती वर्ष झाली लग्नाला? 10 वर्ष पूर्ण आली. आपण काय करता? मी एका कंपनीमध्ये अकाउंट्स एक्झिक्युटिव्ह आहे. अच्छा, अकाउंट्स डिपार्टमेंटमध्ये. 10 वर्षापूर्वी जेव्हा पहिल्यांदा भेटला ते कुठे भेटला होता? म्हणजे लग्न ठरल्यानंतर जेव्हा फायनल झालं ना, त्याच्या आधी म्हणतोय. त्याच्या आधी तर नाहीच कुठे. म्हणजे बोलण्यासाठी होकार नाही, लग्न लग्न ठरल्यानंतर ठरल्याच्या नंतर. आधी नाही. आधी नाही. दोघे बोललाही नाही? नाही 2 मिनिटं बोलायलाही दिलं नाही तुम्हाला? दिलं नाही म्हणजे आम्ही बोलतच नव्हतो एकमेकांशी. आम्ही कधी बोललोच नाही समोर फक्त. लग्न ठरल्याच्या नंतर लग्न ठरल्यानंतर मग हिला मी क्लासच्या खाली पिकअप करून आम्ही कोरम मॉल ठाण्यामध्ये गेलो होतो फिरायला. कुठल्या क्लासच्या खाली? इथं जेव्हा TY BComचा क्लास चाललेला तुम्ही समजा, काय करत होता ते भेटायला गेलो तिला. हा? भेटायला गेलो तेव्हा. तुम्ही का गेले भेटायला? लग्न झालं होतं का? नाही, ठरलं होतं ना. काय ठरलं होतं? साखरपुडा झाला होता काय? सगळं मी बोलवायचे त्यांना तुम्ही ह्यांना बोलवायचे? आणि ते यायचे. सुट्टीच्या दिवशी 12-12 वाजता उठणारा मुलगा तो माझा फोन आल्याच्या नंतर 8 वाजता उठून 9 वाजता माझ्या क्लासच्या खाली रेडी असायचा. हो, म्हणजे मला आई पण काय बोलायची की तू फोन येतो, तू जा, निघून जा लवकर. त्याने मी लवकर तरी उठशील म्हणजे. मग तुम्ही लगेच? लगेच रेडी होऊन माझ्या पळायचो क्लासच्या खाली हजर असायचं. किती मस्त ना, छान केलं त्यांनी TY तुमच्यासाठी. BComच्या नंतर मी ठाण्यामध्ये क्लास जॉईन केला होता अकाउंट्सचा. हा, मग तेव्हा हे यायचे. रोज सोडायला? नाही, रेग्युलर बॅच Sunday to Sunday. आधी रेग्युलर बॅच होती, नंतर मग संडे टू संडे करून. काय ते ठरवा दोघांनी आणि मला सांगा. म्हणजे मग माझा आधी रेग्युलर बॅचच क्लास होता, नंतर मग ह्यांना भेटण्यासाठी, ह्यांना संडेला सुट्टी असायची, मग मी ह्यांना भेटण्यासाठी संडेचा क्लास जॉईन केला. आणि पप्पांना ते आत्ता कळतंय. आता कसं वाटतंय? खूप छान. स्वभाव कसा आहे त्यांचा? खूप हौशी आहेत ते. अच्छा. म्हणजे कुठल्याही गोष्टीला मला असं सांगत नाही की तू हे नको करू, ते नको करू, तुला जे करायचं ते कर. आणि वहिनींचा स्वभाव? चांगला आहे, मनमिळाव आहे, मिश्किल आहे त्यांना. तुम्ही रात्री मित्रांबरोबर उशिरा आलात तर कधीच बोलत नाहीत ना? नाही, ती झोपलेली असते ना. कारण मी डेली शूटहून लेटच येतो. म्हणजे मला 12-2 वगैरे वाजतात शूटहून यायला. एवढं कुठे कसले फोटो काढतात? वेडिंग फोटोग्राफी. मग काय एवढे 12 वाजेपर्यंत काय करत असतात? असतोच ना, आता संगीत वगैरे फंक्शन असतं त्यांना क्लायंट. काय अंगाई बिंगाई म्हणून येतात? नाही 12 वाजेमध्ये आठवतं ना. 12 वाजे मुंबईवरून मग इकडे ट्रॅव्हल करून यायला मला रात्री लेट होतो, परत 1 तास जातो. हो, खूप काय रात्री नसतं. येतात. तुमचंही लग्न झालं होतं तेव्हा फोटोग्राफर किती वाजेपर्यंत होता? खरं सांगा. नाही, आमचा हॉल 4 बंद होता फक्त तेव्हा. 4 वाजेपर्यंत. तुमच्या वेळेला 4 वाजेपर्यंत, बाकीच्यांच्या लग्नाला 12 वाजेपर्यंत. नाही, ते म्हणजे गुजराती आपलं आणि महाराष्ट्रीयन मारवाडीच पद्धतीमध्ये असतात. आपलं सगळं लोक आटपतं, पण जे मारवाडी गुजराती जैन्स फॅमिली वगैरे त्यांचं लेट इव्हिनिंग पर्यंत आफ्टर पार्टी वगैरे चालते. हो, माहिती आहे आम्हाला. किती सिन्सिअरली प्रामाणिकपणे उत्तरं देत आहेत. छान. पण जनरली वहिनी कुठल्या गोष्टींवरून चिडतात तुमच्यावर? फोनचा रिप्लाय लवकर होत नाही. तुम्ही करत नाही, ते फोटो काढत असतात. मेसेज रीड करून पण रिप्लाय देत नाही लवकर. का असं करता हो? नाही, शूटमध्ये नाही टाइम भेटत ना. नंतर एकदम फ्री मध्ये माझं झालं म्हणणं तेच शूट. असतं की मग तुम्ही रीड का करता? करेक्ट आहे. रीड केल्याच्या नंतर ओके मला हे मेसेज पट्टच आहे तुमचं. वाचलं बाबा, नंतर उत्तर देतो, एवढं तर बोलूच शकतात हा, ना. ते मेसेज रीड करतात आणि मग ऑफलाईन जातात. मैत्रिणींना कसं लगेच रिप्लाय करतात? नाही, मैत्रीण तिला माहितीच माझ्या मैत्रिणी गंमत करतो, नाही. पण या गमतीच्या ओघामध्ये 10 वर्षाचा संसार अत्यंत आनंदात आहे. हो की नाही? हो. असेच राहा. हा, थोडीशी गंमत केली, थट्टा केली. तुमचं लव आपलं ते अरेंज मॅरेज, अरेंज केलेलं मॅरेज असं मी म्हणतो. ऍक्च्युली अरेंज केलेलं. मॅरेज तेच आहे ना, ते त्यालाच म्हणतात. कुठेतरी मनात असतं आणि मग घरात कोणतरी ते होकार देईल, नकार देईल, याच्यामध्ये मग असं मैत्रिणीला पुढाकार घेऊन ते करायला लागतं.
जे तिने केलं म्हणजे चांगल्या पद्धतीने केल्याबद्दल धन्यवाद. त्याच्यामुळे मला आज यायला मिळालं. बरं, आता मला एक तुम्हाला सांगायचं एक छोटंसं आव्हान आहे. घरात काही चिठ्ठ्या लपवून ठेवल्या आहेत. ओके. एक एक चिठ्ठी शोधत 1 मिनिटामध्ये चांदीची अन्नपूर्णा घेऊन यायची. वेळ फक्त 1 मिनिटाची. उचलली चावी, लावली टाळ्याला, वेळ सुरू झाली. 1 मिनिटाचीच वेळ आहे. सपाट्याने किती घड्याळ पुढे सरकतं आत्ता कळेल. जलशुद्धीकरण यंत्र. वॉटर प्युरिफिकेशन. 15, उंची मोजण्याचं साधन. 25, 30, अग्निशामक यंत्र. टीव्ही जवळ. अग्निशामक यंत्र. 35, नाही, अग्निशामक यंत्र. येस. अभिनंदन. पहिली चिठ्ठी मिळाली, चांदीचं नाणं मिळालं. थँक्यू. दुसरी चिठ्ठी मिळाली, चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला. थँक्यू. तिसरी चिठ्ठी मिळाली, चांदीची तुळस तुमच्या घरात आली. धन्यवाद. आणि 1 मिनिटामध्ये खेळ पूर्ण केला. चांदीची अन्नपूर्णा सुद्धा तुम्हाला. थँक्यू. आणि या स्वागताबरोबरच तुमच्याबद्दल घरातले काय म्हणणार ते मला ऐकायचं आहे. सासूबाई, सासरे, बुवा, कोणाकडे देऊ माईक? सासूबाईंकडे द्या. का? त्यांना सांगून ठेवलंय चांगलं बोलून. द्या सासूबाईंकडे. खूप छान आहे. कोण? सुनबाई माझी. बरं, हां. थोडासा चिडचिडपणा करते, तो कमी करावा बस. दुसरं काय नाही. नक्की दुसरं नक्की. काही नाही. पण तुम्हाला माहिती होतं हे लग्न होणार असं? हा, माझ्या लेकीने सांगितलं होतं. काय यांचं सुरू आहे म्हणून? आत्याची मुलगी आहे ना, ती आपण करायची म्हणून निशा म्हणून. मला आवडते, तुम्ही बघून घ्या. दादाला पण सांगेन मी. सासरे बुवांकडे द्या. मी धन्यवाद देतो माझ्या वहिनीला धन्यवाद देतो, कारण त्यांनी मला ही जी मुलगी दाखवली आणि ती आमच्या घरात लक्ष्मी म्हणून आली. खरंच तिचं मी एक अभिनंदन करतो पहिल्या आधी. जसे जेवण वगैरे छान बनवते, नॉनव्हेजचं अतिउत्तम करते, एकदम फर्स्ट क्लास एकदम. आणि आमच्या घरी म्हणजे दर रविवारी एक म्हणजे व्हेरायटी करून आम्ही मस्त मजा करतो, एन्जॉय करा. एन्जॉय करतो. पप्पांकडे द्या. जावई माझे खरोखर चांगले आहे. हां. लाखात एकच असं जावं आहे चांगला, व्यवस्थित. म्हणजे कुठेही काही काय सांगितलं की ते नाही बोलत नाही, बरोबर. बोलवलं की ते लगेच धावून येतात. काम करणारा जावई. अरे म्हणजे तेच ना. तेच. हो, हो. सासूबाई. मम्मी. मम्मी. खूप 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 छान आहे माझी मुलगी. अगदी गोड आहे, सगळ्यांची मनं जिंकून घेणारी आहे, बरं. उत्तम स्वयंपाक करते. ती माझी मुलगी आहे म्हणून याचा मला खूप खूप अभिमान आहे. अरे वा, आपला तो बाब्या. हो ना. नाही पण आणि जावयाबद्दल काहीच बोलले नाही. बोलते ना, त्यांच्याशी बोला. त्यांच्याशी तर बोलणार. तेव्हा पूर्ण कसं होणार. माझे जावई खूप छान आहेत, बर. खूप खूप खूपच छान आहेत. जसे मला हवे होते तसे माझे जावई आहेत, खूप छान आहेत ते. बोला बोला. दोघांची जोडी अगदी लक्ष्मीनारायणासारखा जोडा आहे. अगदी मस्त आहेत दोघं, हसरे आहेत, हसमुख आहेत, मस्त आहे. सर, आणि मला एक बोलायचं होतं. बोला. सर, मला तुम्हाला भेटायची खूप इच्छा होती. अनफॉर्च्युनेटली माझा भाऊ डॉक्टर होता, तो सडनली ऑफ झाला. आणि त्याच्या म्हणजे जे फेसिंग ओव्हरऑल तुमचे एक्सप्रेशन, स्पेशली जी मूछ आहे, जे हसायचं जे नाकाचं हे आहे, ते सर माझ्या भावाशी खूप मिळतं जुळतं. म्हणून माझी ना खूप इच्छा होती की सरांना एकदा तरी मी भेटावं. दादानंतर एक मोठा भाऊ म्हणून कोण आहे, तर सरांसारखं म्हणजे फेसिंग असल्यामुळे आणि बरंचसं मिळतं जुळतं म्हणून माझी खूप इच्छा होती अंतरी की सरांना एकदा भेटावं. आणि आज सर मला असं वाटतं आहे की तुम्हाला भेटल्यानंतर मला असं वाटतं आहे की माझ्या भावाला भेटल्याचंच मला डायरेक्ट हे भास होतं. सर, या टप्प्यावर एक छोटासा खेळ आहे. तुम्ही चित्र काढायचं आणि तुम्ही काढलेलं चित्र जर सगळ्यांनी ओळखलं तर बक्षीस तुम्हाला मिळणार. पहिलं चित्र कोण काढणार आहे? तुम्ही. हो, चालेल. दहा, 9, 8. अभिनंदन, अभिनंदन. पुढचं चित्र तुम्ही काढा. दाखवा. 10, 9,
8 7 6 5 4 3 2 1 वेळ संपली. सांगा काय काढलंय. उपवन तलाव. पुढचं चित्र तुम्ही काढा. आता बघाच तुम्ही काढा. दहा 9 7 अभिनंदन अभिनंदन. थँक्यू. बरं मला सांगा, इतकं कौतुक करतायत कसं वाटतंय. खूप छान वाटतं. छान वाटतंय ना. तशाच तक्रारी आहेत तुमच्याबद्दल. हो चालेल. जरा एक एक तक्रार कुठली आहे ती मला बघा. निलेश दादांवर खूप चिडता, ते जरा कमी करा. माहिती गोड असेल. सेल्फीचं खूप वेळ आहे का तुम्हाला. ताई. नाही कोणी लिहिलंय ते नाही विचारत आहे. हो भरपूर वेळ आहे. आम्ही तिघी मैत्रिणी. एक वेळ जेवण नाही करणार पण सेल्फी काढणार. शॉपिंगला तुमच्या बरोबर कुणी आलं तरी कंटाळतं, कारण स्वतः खूप कन्फ्यूज असतात. ऍक्च्युली का कन्फ्यूज असता. हां थोडं चॉईसमध्ये थोडीशी कन्फ्यूज होते मी. जरा तुम्ही ॲटिट्यूड फारच दाखवता, तो कमी करा. असू शकतो. का असं. कोणाला वाटत असेल. अप्रतिम स्वभाव आहे तुमचा. नेहमी पुढे पुढे करणे जरा कमी करावे. सगळ्या बाबतीत खूप पुढे पुढे करता. हां खरंय. खूप हौशी आहे मी, त्यामुळे खूप पुढे पुढे असते मी. रांगोळी काढण्यात म्हणा किंवा डान्स करण्यात. ज्यांनी लिहिलंय ना त्यांना स्वतःला काय करायचं नसतं. ऍक्च्युली मी आलोय ना, तुम्ही काळजी करू नका. ऍक्च्युली. चला, अशा काही तक्रारी आहेत तुमच्याबद्दल, काय म्हणणं आहे. मान्य आहेत तक्रारी सगळ्या. हो. कौतुक पण एक्सेप्टेड आहे. वैदिनी सोबत बदल करायचा तर कुठला केला पाहिजे. सेल्फी थोडंसं कमी काढावे. नाहीच होऊ शकत. हा? नाही होऊ शकत. नाही होऊ शकत. पण का सेल्फी काढून चांगले येत नाहीत फोटो. नाही काय हो, मी- तुमचं एक- माझ्या दोघी मैत्रिणी माझ्या सेल्फी पार्टनर आहेत. ते ठीक आहे, पण एक फोटोग्राफर म्हणून विचारतो, ते कंटाळा सेल्फी करतात. मध्ये जो काही फोटो येतो तो फोटो खरंच चांगला येतो का हो? नाही हा नाही नाही नाहीये. जो कॅमेऱ्याने आपण काढणार त्याच्या कम्पॅरेटिव्ह सेल्फीचा फोटो चांगला नाही येत. आणि तो कसाही येतो ना, त्याची ते म्हणजे angle मुळे एक्सप्रेशन अँगल्स वगैरे सगळं कसंही कमी येतात. असतं. हां. मग हे कमी करावं. एक फोटोग्राफर म्हणून तुम्ही का नाही ट्रेनिंग देत. नाही मी ट्रेनिंग देऊन झालेलं आहे. क्लास पण केलाय फोटोग्राफीचा. मग तुम्ही काय सांगाल जे सेल्फी काढतात त्यांना काय सल्ला द्या. नाही म्हणजे असं काय सल्ला असं काय नाहीये, पण आता काढायची प्रत्येकाची इच्छा असते, काढायचं काढा. मी हिला सल्ला काय देणार किंवा कमी कर सेल्फी थोडंसं. आणि लक्ष, कारण कधी कुठल्या फंक्शनला जातो ना आपण, तेव्हा सेल्फी काढण्यात टाइम निघून जातो. फंक्शन तो क्षण बघायचा राहून राहून जातो. बघा, खूप महत्वाची गोष्ट आहे की बऱ्याचदा फोटो काढता काढता म्हणजे बरेच जण खूप छान पर्यटन स्थळावर जातात, डोळ्यांनी अनुभवायचं सोडून कॅमेऱ्यातच बघत राहतात आणि ती जी ऍक्च्युअल तो क्षण टिपण आहे ते मात्र मिस होतं. हो. तर थोडं वेगळं. खूप जणांचा सेल्फी काढण्यामध्ये ऍक्सिडेंट पण झालेला आहे. हो हो खरंय खरं. त्यामुळे थोडंसं ते कमी करावं. कळलं का काय सांगतायत माऊली. बघा मुद्दाम सांगतायत. एरवी एवढं बोलत नाहीत पण आज 10 वेळा बोलतायत सेल्फी काढा कमी. स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला करणार. थोडी चिडचिड कमी करेल. हे असं केलं तर आवडेल. हो नक्की. नक्की आवडेल, पण सेल्फी काढा पण कमी करा जरा. प्लीज यार, तू सारखं सेल्फीवर येऊ नको. क्षमा मागायची तर कोणाची मागणार. क्षमा मागायची असेल तर सासू सासऱ्यांची क्षमा मागेल की काय चुकलं असेल तर माफ करा. आणि तुम्ही. मी माझ्या वडीलधाऱ्यांच्या आणि सासू सासऱ्यांनी, माझी सासू सासऱ्यांनी आई वडिलांची, की काही नकळत सगळी चूक झाली असेल तर माफ करा मला. आणि धन्यवाद द्यायचे असतील तर. धन्यवाद मी बहिणीला देईन, कारण तिच्यामुळे चांगली मुलगी माझ्या घरात आली. आणि तुम्ही. ऍक्च्युली धन्यवाद. धन्यवाद ताईंना की खूप छान घर मिळालं मला. साऱ्याच गप्पा झालेल्या आहेत आणि आता क्षण आलेला आहे तो सन्मानाचा. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. वैदिना तथास्तू पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन.
ही आजची आठवण तुम्हा दोघांसाठी. या दोघांनाही शुभेच्छा देऊन आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.